Hello everyone. Today will we discuss about that National Diabetes Control Program. Okay. So the important topic is related to diabetes. Okay. So diabetes control program आपण कसं स्टार्ट करणार. ओके. सो तुम्हाला डायबिटीस तर माहिती आहे नॉर्मल की हाय ब्लड ग्लुकोज लेवल जे आहे ती इन्क्रीज होणार नॉर्मलपेक्षा. ओके. आफ्टर दॅट फूड असेल. ओके. सो द नॉर्मल ब्लड ग्लुकोज लेवल असणार 130 150 आफ्टर द मील. ओके. पण आफ्टर द मील 300 400 जर का लेवल असेल डायबिटीस किंवा ग्लुकोजची त्याला आपण डायबिटीसमध्ये इन्व्हॉल्वमेंट करतो. ओके. सो डायबिटीसचे पण दोन आहे, टाईप 1 टाईप 2. ओके. सो टाईप 1 म्हणजे की नॉन डिपेंडंट आहे की इन्सुलिनवर. ओके. सो टाईप 2 आहे जे की इन्सुलिनवर डिपेंडंट आहे. सो हे झालं डायबिटीस. सो आपण त्यासाठी प्रिव्हेन्शन करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने प्रोग्राम स्टार्ट केला होता की कंट्रोल ऑफ डायबिटीससाठी. ओके. सो डायबिटीस तुम्हाला तर माहिती जेनेटिकल डिसऑर्डर्स आहे. ओके. सो समटाईम ज्यावेळेला आपण हाय अमाऊंट ऑफ शुगर्स किंवा स्वीट कंटेंट जर काही कन्झ्युम केलं तर आपला डायबिटीस किंवा हाय ब्लड ग्लुकोज लेवल आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतं. ओके. सो नॅशनल हा नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहे. ओके. तर आपण बघूत नॅशनल डायबिटीस कंट्रोल प्रोग्राम. The National Diabetes Control Program was initiated in 1987 during the 7th 5-year plan in some district of Tamil Nadu, okay, Jammu and Kashmir and Karnataka. Program was not expanded to other state due to shortage of fund. Okay, so the program केव्हा स्टार्ट झाला होता की 1987 मध्ये जे आपले 5 इयर प्लॅन होतं. सो द 5 इयर प्लॅनमध्ये आपण 5 इयर प्लॅनने पुढे जात होतो. सो 7 जो 5 इयर प्लॅन होता. ओके. सो त्यामध्ये हा प्रोग्राम लॉन्च करण्यात आला 1987 मध्ये. काही कोणत्याच डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्टमध्येच हा लॉन्च करण्यात आला, जसं की तामिळनाडू असेल. ओके. जम्मू अँड काश्मीर असेल आणि कर्नाटका असेल. ओके. यांच्यामध्येच हा प्रोग्राम स्टार्ट करण्यात आला. प्रोग्राम कारण की जास्त स्टेटमध्ये का नाही म्हणजे लॉन्च करण्यात आला, कारण की शॉर्टेज ऑफ फंड गव्हर्नमेंटकडे कमी होतो. ओके. डायबिटीससाठी. सो आयडेंटिफाईंग हाय रिस्क इंडिव्हिज्युअल. ओके. सो या ठिकाणी काय करणार, आपल्या मेन ऑब्जेक्टिव्ह बघू आपण. आयडेंटिफाय करणार आपण हाय रिस्क इंडिव्हिज्युअलमध्ये. ओके. सो आयडेंटिफिकेशन काय करणार की जसं कॉज रेट काय आहे. ओके. रिस्क फॅक्टर काय, एज ग्रुप असेल. ओके. त्यानंतर मॅनेजमेंट असेल, हेल्थ एज्युकेशन फॉर द पर्पजेस ऑफ अर्ली इंटरव्हेन्शन. ओके. आपण त्याबद्दल आपलं हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणार आणि प्रॉपरली त्यांना इंटरव्हेंटेशन किंवा ट्रीटमेंट आपण प्रोव्हाइड करणार. सो अर्ली डायग्नोस्टिक आणि ट्रीटमेंट ऑफ अफेक्टिव्ह इंडिव्हिज्युअल. ओके. सो द पर्सन विल अफेक्टेड विथ डायबिटीस मायलायटाईस असेल. ओके. डायबिटीस असेल. सो दॅट टाईम सो आपण त्यांना अर्ली डिटेक्शन मीन्स लाईक डायग्नोस्टिक टेस्टिंग आणि प्रॉपरली ट्रीटमेंट आपण प्रोव्हाइड करणार. रिड्युसिंग मॉर्बिडिटी अँड मॉर्टिलिटी इन हाय रिस्क ग्रुप. ओके. सो द डेथ रेट आणि कॉज रेट. ओके. डेथ रेट किंवा इल रेट हे आपल्याला डिक्रीज करायचे होते. सो प्रिव्हेंटिंग ॲक्यूट अँड क्रोनिक कॉम्प्लिकेशन ड्यू टू डिसीज. ओके. प्रॉपरली प्रिव्हेन्शन करायचं आहे. आणि जे कॉम्प्लिकेशन्स आहे रिलेटेड टू आपलं डायबिटीस लाईक रेटिनोपॅथी असेल. ओके. त्यानंतर ब्लर विजन असेल. ओके. ब्लाइंडनेस असेल. ओके. त्यानंतर आपल्या किडनीवर इफेक्ट असेल. ओके. सो बॉडी इफेक्ट असेल. ओके. सो ट्रॉमा असेल. या टाईप म्हणून आपल्याला त्यांना रिड्यूस कॉम्प्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी प्रिव्हेंट करायचे. रिहॅबिलिटेशन पीपल हू हॅव बीन हँडिकॅप ड्यू टू द डिसीज. ओके. आता ज्या वेळेला पर्सनला डायबिटीज आहे. ओके. सो डायबिटीसमुळे त्याचा जो फूट आहे तो त्याला इंजुरी झाली आहे. ओके. सो वूंड जो आहे तो जास्त स्प्रेड होते. सो आपल्याला समटाईममध्ये आपल्याला डायबिटीजमध्ये लेग फुटासुद्धा त्याला ॲम्प्युटेशन करावं लागू शकतं. ओके. सो ॲम्प्युटेशन केल्यानंतर काय इम्पॅक्ट होईल त्याच्यावर. ओके. सो तो एक हँडिकॅप पर्सन झाला. ओके. सो त्या पिरियडमध्ये आपण त्याला कसं रिहॅबिलिटेशन केअर प्रोव्हाइड करणार. ओके. ती या प्रोग्राममध्ये आपल्याला बघायचं आहे. प्रिव्हेन्शन आपण कसं करू शकतो. प्रायमरी प्रिव्हेन्शन. ओके. लाईक न्यूट्रिशन हॅबिट्स असेल, मेंटेनन्स ऑफ बॉडी वेट, फिजिकल एक्सरसाइज, अवॉइड ऑफ स्वीट फूड, हाय रिस्क स्ट्रॅटर्जी, अवॉइडन्स ऑफ ओव्हर न्यूट्रिशन, ओबेसिटी, सब्जेक्ट ॲट रिस्क शुड बी अवॉइडेड, डायबिटोजेनिक ड्रग्स, रिड्यूस फॅक्टर प्रोमोटिंग ॲथेरोस्क्लेरोसिस. ओके. सो या ठिकाणी आपल्याला न्यूट्रिशनल हॅबिट त्यांच्यावर मेंटेनन्स ठेवायचं आहे. ओके. सो न्यूट्रिशनल हॅबिट कोणते असेल की जे ज्या पुढे म्हणून जास्त स्टार्च अमाऊंट आपल्याला भेटू शकतात. लाईक राईस असेल. ओके. राईस असेल, राईट, व्हीट असेल. ओके. सो या प्रोडक्ट म्हणून जास्त स्टार्च आपल्याला भेटतात. ओके. सो आपल्याला काय करायचं की प्रॉपरली न्यूट्रिशनल स्टेटस किंवा न्यूट्रिशनल हॅबिट्स आहे. ओके. ओव्हर म्हणजे की फॅटी फूड असेल. ओके. यामुळे करणार की ओबेसिटी इन्क्रीज होणार. ओके आपली. सो त्यामुळे आपल्याला प्रॉपरली न्यूट्रिशनल हॅबिट फॉलो करायची आहे.
मेंटेनन्स ऑफ बॉडी वेट असेल, लाईक फिजिकल एक्झरसाइज असेल. ओके, प्रॉपरली मेंटेन बॉडी वेट आपल्याला ठेवायचं आहे. जास्त ओबेस पण राहायचं आणि जास्त थिन पण, अंडरवेट पण आपल्याला राहायचं नाही. ओके, फिजिकल एक्झरसाइज त्या ठिकाणी फॉलोअप करायची, रुटीनली फिजिकल एक्झरसाइज असेल. अवॉइडन्स ऑफ स्वीट फूड. ओके, जे पण स्वीट फूड आहे त्याच्यावरून जास्त स्टार्च भेटू शकते किंवा ग्लुकोज भेटू शकतो, सो ते फूड आपल्याला अवॉइड करायचं आहे. हाय रिस्क स्ट्रॅटर्जी असेल. ओके, अवॉइडन्स ऑफ ओव्हर न्यूट्रिशन अँड ओबिसिटी. ओके, सो या ठिकाणी आपल्याला ओव्हर न्यूट्रिशन म्हणजे ओव्हर इटिंगसुद्धा आपल्याला अवॉइड करायची आणि ओबेसिटीसुद्धा या ठिकाणी आपल्याला अवॉइड करायची. लाईक सब्जेक्ट ॲट रिस्क शुड बी अवॉइडेड. डायबिटोजेनिक ड्रग्स असेल. ओके, सो डायबिटोजेनिक ड्रग्ससुद्धा आपल्याला खूप अवॉइड करायचे आहेत. रिड्यूस फॅक्टर्स प्रोमोटिंग ॲथेरोस्क्लेरोसिस. ओके, ॲथेरोस्क्लेरोसिस जे आहे ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमी करायचे. ओके, फॅक्टर. त्यानंतर सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये काय करणार आहे आपण, प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ डायबिटीज, सेल्फ केअर, होम ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग. ओके, सो हे सेकंडरी प्रिव्हेन्शन झालं की आपण प्रॉपरली मॅनेजमेंट ऑफ डायबिटीजसाठी प्रॉपरली मॅनेजमेंट करणार. ओके, किंवा मेडिकल मॅनेजमेंट आहे. ओके, किंवा होम बेस केअर मॅनेजमेंट आहे. ओके, सेल्फ केअर मॅनेजमेंट आहे. लाईक त्यानंतर हे रिगार्डिंग तर आपले हेल्थ केअर मॉनिटर आहे. ओके, सो आपण ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग आपण घरीसुद्धा करू शकतो. ओके, आपल्याला कुठं असं हॉस्पिटलला जायची गरज नाही. त्यानंतर टर्शरी प्रिव्हेन्शनमध्ये आपण काय करू शकणार की प्रिव्हेन्शन ऑफ कॉम्प्लिकेशन्स. ओके, लाईक कार्डिओमायोपॅथी असेल, रेटिनोपॅथी असेल, न्यूरोपॅथी असेल, नेफ्रोपॅथी असेल, एक्सेट्रा. आता हे कॉम्प्लिकेशन झाले. ओके, क्रोनिक कॉम्प्लिकेशन लाईक म्हणजे डायबिटीजमुळे कार्डिओमायोपॅथी होऊ शकतो. ओके, त्यानंतर रेटिनोपॅथी. त्या रेटिनोपॅथीमध्ये काय की रिलेटेड टू आपल्या आयसला आपण ब्लर विजन असणार. ओके, ब्लरिंग विजन असेल, ब्लाइंडनेस असेल. ओके, न्यूरोपॅथी म्हणजे काय न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असू शकतात. ओके, नेफ्रोपॅथी म्हणजे काय किडनी असेल, किडनी फेल्युअर असेल. ओके, एक्सेट्रा. एपिडर्मोलॉजिकल रिसर्चेसमध्ये काय बोलतात की रजिस्टर फॉर डायबिटीज. ओके, सो आपण ज्या वेळेला आपण सफरिंग करतो डायबिटीजमध्ये, ओके, क्रोनिक लेवलला आहे किंवा आपले हाय डायबिटीज लेवल आहे, टाईप 2 डायबिटीज आहे. ओके, त्या टाईम पिरियडमध्ये आपण रिसर्चमध्ये आपल्याला नोट डाऊन करायचं आहे किंवा आपल्याला रजिस्टर करायचं आहे की मी डायबिटीज पेशंट आहे म्हणून. ओके, हे आपले प्रिव्हेन्शन झाले. आता द प्रोग्राम इंटरव्हेन्शन हॅज 3 कंपोनंट आपल्याला त्या ठिकाणी बघू शकतो आपण डायबिटीज कंट्रोल प्रोग्राममध्ये. हेल्थ प्रमोशन फॉर द जनरल पॉप्युलेशन. ओके, तर हेल्थ प्रमोशन फॉर जनरल पॉप्युलेशन म्हणजे काय की जसं आपण जे रिलेटेड टू आपलं हेल्थ आहे. ओके, गुड हेल्थ कसे असणार. ओके, सम न्यूट्रिशनल फॅक्टर कसे आपल्याला प्रोव्हाइड करणार. ओके, गुड हेल्थसोबत आपण फिजिकल एक्झरसाइज असेल. ओके, आपण प्रायमरी प्रिव्हेन्शन कसं करणार सम डिसिजेसला, वॅक्सिनेशन असेल. ओके, त्यानंतर पॉझिटिव्ह फॅक्टर असेल जो की अफेक्ट करू शकतात. आपलं हेरिडिटरिकल फॅक्टर असेल की ज्यामुळे आपल्याला डिसिजेस ते होऊ शकतात, पण आपण त्याला कसं प्रिव्हेंट करणार. ओके, हेल्थ प्रमोशन फॉर द जनरल पॉप्युलेशन आपल्याला प्रोव्हाइड करायचे रिलेटेड टू आपल्या डिसीजबद्दल किंवा डायबिटीजबद्दल. ओके, त्यानंतर डिसीज प्रिव्हेन्शन फॉर द हाय रिस्क. ओके, मग आता प्रिव्हेन्शन करायचं आहे डिसीजला फॉर द हाय रिस्क लेवलपर्यंत. ओके, असेसमेंट ऑफ द प्रिव्हेन्शन ऑफ रिस्क फॅक्टर. ओके, असेसमेंट करायचं आहे की किती टाईप ऑफ रिस्क फॅक्टर आपल्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, 35% आहे. ओके, 40-45. ओके, लाईक हेरिडेटरी फॅक्टर आपल्यावर अफेक्ट करू शकतात. ओके, सो त्या ठिकाणी हे कंपोनंट आहे, 3 इंटरव्हेन्शन आहे जे की आपल्याला प्रोग्राममध्ये फॉलो करायचे. ओके, हेल्थ प्रमोशन फॉर द जनरल पॉप्युलेशन एक आहे, डिसीज प्रिव्हेन्शन फॉर द हाय रिस्क असेल, असेसमेंट ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ रिस्क फॅक्टर. ओके, त्यानंतर आपण हेल्थ प्रमोशन फॉर जनरल पॉप्युलेशन बघू. कम्युनिटी बेस्ड इंटरव्हेन्शन आहे. ओके, हेल्थ एज्युकेशन अँड हेल्थ प्रमोशन. ओके, हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं की रिलेटेड टू डायबिटीज. ओके, सो डायबिटीजला आपण कसं कंट्रोल करणार. ओके, पॉझिटिव्ह फॅक्टर काय. ओके, कशामुळे जास्त स्प्रेड होतात. ओके, किती टाईपचे डायबिटीज आहे. ओके, कॉम्प्लिकेशन्स काय आहे त्याची. ओके, त्यानंतर आपण याला प्रिव्हेन्शन कसं करू शकतो. ओके, प्रोग्राम अंडर आपण कसं यांना रिकवर करू शकतो. हे झाले आपलं कम्युनिटी बेस्ड इंटरव्हेन्शन. वर्क प्लेस इंटरव्हेन्शन लाईक हेल्थ प्रमोशन आपल्याला प्रोव्हाइड करायचे. वर्क प्लेसमध्ये सम पीपल विल बी वर्क ऑन द एखादी कंपनी असेल. ओके, किंवा वर्किंग प्लेस कंडिशनमध्ये असेल, सो तुम्ही त्या ठिकाणी कसं मेंटेन ठेवू शकतात बॉडीला किंवा मॉनिटरिंग ऑफ ब्लड ग्लुकोज लेवल असेल तुमची, सो तुम्ही त्या ठिकाणी कसं करणार म्हणजे कोणत्या लेवलमध्ये तुम्ही मॉनिटर करू शकता स्वतःना. स्कूल बेस्ड इंटरव्हेन्शन असेल लाईक इव्हॅल्युएशन ऑफ एक्झिस्टिंग स्कूल हेल्थ प्रोग्राम असेल. ओके, स्कूल हेल्थ प्रोग्राममध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची रिलेटेड टू आपल्या डायबिटीजबद्दल. डिसीज प्रिव्हेन्शन फॉर द हाय रिस्क, रिओरिएंटेशन द पब्लिक फॉर हेल्थ डिलिव्हरी सिस्टम. ओके, सिस्टम स्ट्रेटनिंग, ट्रेनिंग फॉर स्क्रीनिंग, ट्रेनिंग प्रोग्राम फॉर ANM,
पॅरामेडिकल अँड नर्सेस. ओके, या ठिकाणी आपल्याला जे पण मेडिकल वर्कर आहे ओके किंवा हेल्थ सेक्टर वर्कर आहे त्यांना आपण प्रोव्हायडेशन करणार की पब्लिक हेल्थ डिलिव्हरी सिस्टीम आपण कशी प्रोव्हायडेशन करणार. लाईक ट्रेनिंग सेंटर असणार त्या ठिकाणी, सिस्टीम स्ट्रेंथनिंग असणार. ओके, पॅरामेडिकल आणि नर्सेस असणार. ओके, त्यांना आपण कसं ट्रेन करणार. सेटिंग अप स्पेशल क्लिनिक असणार. ओके, लाईक डायबिटीजसाठी स्पेशल क्लिनिक आपण त्या ठिकाणी सेटअप करणार. हार्नेसिंग द प्रायव्हेट सेक्टर, specific intervention at the tertiary level to enhance the capacity to respond to the need of national control of diabetes, such as identification of a referral center and strengthening the linkage. ओके, सो टर्शियरी लेवल पर्यंत आपण रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जाणार. ओके, सो आपण रेफरल सिस्टम त्या ठिकाणी फॉलो करणार. ओके, कोणत्या टाईप ऑफ रेफरल सिस्टम त्यांना नीड आहे त्या सिस्टमची. ओके, असेसमेंट ऑफ प्रिव्हेलन्स ऑफ रिस्क ऑफ रिस्क फॅक्टर, बिवेअर रिस्क फॅक्टर असेल, टोबॅको यूज. ओके, कोणते रिस्क फॅक्टर जे आपण रिड्यूस करू शकतो, लाईक टोबॅको यूज असेल, फिजिकल इनॲक्टिव्हिटी असेल. ओके, सो आपण जे पर्सन फिजिकल ॲक्टिव्हिटी करत नाही डायबिटीस पर्सन. ओके, अनहेल्दी डाएट असेल, नॉट प्रॉपर डाएट, जास्त अमाऊंट ऑफ स्टार्च असेल प्रेझेंट किंवा ग्लुकोज प्रेझेंट असेल, ओव्हर इट ऑफ स्वीट असेल. त्यानंतर हार्मफुल यूज ऑफ अल्कोहोल. ओके, असे अल्कोहोल जे हार्मफुल यूज आहे त्यांच्या बॉडीला. ओके, बायोलॉजिकल रिस्क फॅक्टर कोणते असणार, ओव्हरवेट, ओबेसिटी त्या ठिकाणी असणार. ओके, की आपल्याला डिक्रीज करायची किंवा रिड्यूस करायची ओव्हरवेट. हाय ब्लड प्रेशर असेल. ओके, त्या ठिकाणी आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे की त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे रिलेटेड टू हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय. ओके, राईज ब्लड शुगर लेवल असेल. ओके, सो ब्लड शुगर लेवल कोणत्या न्यूट्रिशन सबस्टन्सने वाढतात. ओके, सो ती आपल्याला त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे. रेज टोटल कोलेस्ट्रॉल लिपिड्स. ओके, सो कोलेस्ट्रॉल लेवल किती आहे, कशी रेज होऊ शकतात. ओके, ही बायोलॉजिकल रिस्क फॅक्टर आपल्याला त्यांनी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं, असेसमेंट करायचं आहे. नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर असेल, लाईक एज, सेक्स और हेरिडिटरी एक्सेट्रा. ओके, सो एज फॅक्टर्स ऑल्सो अफेक्ट करणार की ओल्डर पर्सन म्हणजे जास्त आपलं डायबिटीज जे आहे ते आपल्याला बघायला भेटू शकतात. सेक्स मीन लाईक फिमेल और मेल दोघांचं पण रेशो त्या ठिकाणी कॉमन आहे. ओके, त्यानंतर हेरिडिटरी किंवा हेरिडिटरी म्हणजे काय आहे की हेरिडिटरी फॅक्टर लाईक जेनेटिकल फॅक्टर त्या ठिकाणी अफेक्टेड आहे. ओके, त्यानंतर इम्प्लिमेंटेशन स्ट्रक्चर आहे. ओके, स्टेट नॅशनल कंट्रोल ऑफ डायबिटीज सेल आहे. ओके, स्टेट लेवलला आपण कसं नॅशनल कंट्रोल ऑफ डायबिटीज करू शकतो. स्टेट लेवलला आपण नोडल ऑफिसर विल बी स्टॅब्लिश. ओके, डिस्ट्रिक्ट नॅशनल कंट्रोल ऑफ डायबिटीज सेल असणार. ओके, प्रोग्राम विल बी रन थ्रू द डिस्ट्रिक्ट हेल्थ सोसायटी. ओके, डिस्ट्रिक्ट हेल्थ सोसायटी त्या ठिकाणी प्रोग्राम रोल करणार. नोडल ऑफिसर to the coordinate with the implementation various activity, like nodal officer will be assisted by the two contractual consultant with the competent. Okay, so health त्यानंतर two separate units of health promotion असेल. ओके, health prevention असेल, surveillance असेल, aspect which will constitute to the district of national control of diabetes cell असेल. ओके, so त्यानंतर national program for control of diabetes. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आहे. नॅशनलला की कंट्रोल ऑफ डायबिटीज सेल कोणतं युनिट करणार. ओके, त्याच्या अंडर कोणतं असणार, स्टेट नॅशनल कंट्रोल ऑफ डायबिटीज सेल असणार आहे 36. डिस्ट्रिक्ट लेवलला 553 सेल असणार आहेत. सो डिस्ट्रिक्टमध्ये पण नॅशनल कंट्रोल ऑफ डायबिटीज क्लिनिक किती असणार आहे 578. ओके, कार्डियाक केअर युनिट किती असणार आहे 168. डे केअर सेंटर किती असणार आहे 168. ओके, त्यानंतर कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये नॅशनल कंट्रोल ऑफ डायबिटीज क्लिनिक किती असणार आहे 3084. ओके, प्रायमरी हेल्थ सब सेंटर. ओके, याच्या अंडर CHCच्या अंडर प्रायमरी हेल्थ सेंटर इन्क्लुडिंग आहे. ओके, या ठिकाणी आपला नॅशनल प्रोग्राम ऑफ कंट्रोल ऑफ डायबिटीज ओके हा होता. सो आय होप की तुम्हाला कळाला असेल हा प्रोग्राम. ओके, 1987मध्ये स्टार्ट झालं होतं की 7th 5 year प्लॅनमध्ये. ओके, कारण कमी फंड असल्यामुळं सम स्टेटमध्ये लॉन्च करण्यात आला होता, बट आता सगळीकडे लॉन्च करण्यात आलेला आहे. ओके, सो आजचा आपला टॉपिक संपलेला आहे. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.